नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील टॉप 10 बातम्या शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024च्या ब्रेकिंग झटपट बातम्यांना सुरुवात करूया. आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, एक्झिट पोलचा निकाल येताच महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू. जयंत पाटील, बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष बंडखोर उमेदवारांशी संपर्क करण्यास सुरुवात. आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार, फडणवीसांना विश्वास. म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजप आणि मित्र पक्षांनाच फायदा होतो. आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण या विषयावर सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील. गुवाहाटी पार्ट 2 करण्याची गरज नाही, आम्ही नवीन ठिकाणी जाऊ. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं सर्वात मोठं वक्तव्य. आणि यानंतर एक बातमी समोर येते, एक्झिट पोल हा फ्रॉड आहे, महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळू शकतात. संजय राऊतांना विश्वास, म्हणाले 26ला सरकार स्थापन करणार. आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते, सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांनी आधीच पाठीशी उभे राहणार असं सांगितलं होतं. अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचं गौप्यस्फोट. आणि आजच्या दिवसभरातून एक सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते, आधार कार्ड घेऊन पैसे देण्यात आले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लोक पैसे वाटतात. इम्तियाज जलील यांनी व्हिडिओ दाखवले. आणि बीडमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते, धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण. 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाइड स्टोरी. आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते, अजित पवार हाजीरो, बारामती कोर्टाकडून दादांना समज. 2014च्या निवडणुकीमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे बारामतीच्या कोर्टाकडून समज. आणि शेअर मार्केटमधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते, लाचखोरीच्या आरोपाचा अदानी समूहाला सर्वात मोठा फटका. ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले, 4 स्टॉक्सना थेट लोअर सर्किट. आणि कोल्हापूरमधून एक अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते, शाळेचं गेट अंगावर पडून 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कोल्हापूरमध्ये जागीच मृत्यू. लघुशंकेसाठी जात असताना घडली घटना.